छत्रपती शिवाजी महाराजांचं वजन किती होतं माहिती आहे का तुम्हाला? वेलकम टू शिवसूत्र सिरीज, ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल परकालदासानं काय म्हटलंय, ते गोरे होते वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण शिवसूत्राच्या 4थ्या भागामध्ये बघितल्या. थेवेनॉट नावाचा फ्रेंच प्रवासी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज एकाच वेळी जेवायचे असं म्हणतो. पण शिवाजी महाराजांचं नेमकं वजन किती याबद्दल अजूनपर्यंत कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही. पण शिवाजी महाराजांच्या वजनाचा एक अंदाज आपल्याला राज्याभिषेकाच्या घटनेवरून काढता येतो. झालं असं की 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, पण त्याचे विधी अगोदरच सुरू झाले होते. असाच एक विधी 29 मे 1674 साली झाला, महाराजांच्या तुलादानाचा. यावेळी महाराजांचं तुलादान झालं तेव्हा 16,000 होन वाटावे लागले. आता 16,000 होन हे जर पाऊंड मध्ये मोजले तर जवळपास 150 ते 160 पाऊंड भरतात, आणि हेच जर किलोमध्ये मोजले तर जवळपास 68 किलो भरतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 1674 मध्ये वयाच्या 44व्या वर्षी 68 किलोचे होते असा अंदाज बांधता येतो. अर्थात हा एक अंदाज आहे जो आपण तुलादानाच्या विधीवरून काढलाय. पण मी एक गोष्ट मात्र सांगतो, शिवाजी महाराजांचं वजन 68 किलो असेल तो थोडंफार पुढे मागे असेल, पण दिल्लीमध्ये बसलेला मुघलांचा बादशाह शिवाजी या एका नावानं घाबरत होता, त्याला घाम फुटत होता. एवढं वजन मात्र शिवाजी महाराजांचं नक्कीच होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभरामध्ये मोठी घोडदौड केली, अनेक लढाया केल्या. एवढं सगळं करून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम सेनानीला शोभावे अशाच वजनाचे होते. ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? जर नव्हती तर हे शिवसूत्र अनेकांपर्यंत पोहोचवा. कमेंट करून मला तुमचं मत सांगा, आणि शिवसूत्राच्या पुढच्या एपिसोडसाठी आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा.